या आलात का हुंदाडून? अगं लहान आहेस का तू आता? उद्या पाहुणे यायचे तुला बघायला. आई मला नाही करायचंय ग लग्न अजून. बाबा तुम्ही समजवा ना आईला. मला अजून खूप खेळायचंय, रंगांमध्ये एकरूप व्हायचंय, निसर्गात रमायचंय. तू नेहमी माझ्या डोळ्यासमोर असावीस असं मला वाटतं बेटा. पण काय करणार, लग्न हे करावंच लागतं, मुलींना सासरी जावंच लागतं. तुमच्या या लाडापायी ना खूप चांगली चांगली स्थळं गेली आहेत हातची. आता हे स्थळ मी अजिबात जाऊ देणार नाही. हा चांगला 1.5 लाख रुपये पगार आहेत त्या मुलाला. खूप मोठं ओझं कमी केलंय तुम्ही आमचं. आई खरंच का ग मी ओझं वाटते तुला? नाही ग बाळा, पण कसं सांगू तुला. अगं आई झाल्याशिवाय नाही कळणार तुला. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. ए चल ना. ए आई मी आज मन भरून होळी खेळणार, आयुष्यभर लक्षात राहील अशी. लग्नानंतर खेळायला मिळेल ना मिळेल कुणास ठाऊक. अजिबात जायचं नाही, बिलकुल हुंदाडायचं नाही. हा बाबा तुम्ही सांगा ना आईला समजावून. जाऊ दे ग तिला. लग्नानंतर तिला पण अशी छोटासा टिळा लावून होळी खेळावं लागेल. जाऊ दे तिला. जा बेटा, पण सांभाळून खेळा सर्वजण होळी. काकू माझे डोळे खूप झोंबतायत. प्लीज कोणीतरी माझ्या आई बाबांना बोलवा. आई काय झालं ग? काय झालं? चल 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 आपण डॉक्टरकडे जाऊया. चल 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 आपण जाऊया. नाव काय तुझं? माझं नाव दृष्टी. दृष्टी, करायचं झोप खाली.
हा थोडस दुखेल हा बाळा. नको, थोडं खूप सहन दुखतंय. कर. थोडं दुखेल. सहन कर. आई डोळे जरा ढिले सोड. हा छान. डॉक्टर नको. साहेब, तिच्या डोळ्यांना गंभीर इजा झालेली आहे. मी माझ्याकडनं सर्व प्रयत्न केलेले आहेत, पण चान्सेस आर लेस. आय मीन काहीही होऊ शकतं. म्हणजे डॉक्टर म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे साहेब, कदाचित तिची दृष्टीही जाऊ शकते. ओह नो. डॉक्टर काय म्हणताय काय तुम्ही? डॉक्टर अहो डॉक्टर, कसं शक्य आहे? आमच्या दृष्टीची दृष्टी कशी जाऊ शकते? डॉक्टर काहीही करा, पण तिची दृष्टी नका जाऊ देऊ. पाया पडते मी तुमच्या, हात सोडते. नाही मॅडम शांत व्हा. साहेब, यांना सांभाळा. आपण आपल्याकडून सर्व प्रयत्न व्यवस्थित केले आहेत. लेट्स होप फॉर द बेस्ट अँड टेक केअर ऑफ हर ऑल्सो. तुम्हीच जर असं केलं तर तिला कोण बघणार? टेक केअर. आई आज आहे ना माझी मैत्रीण आलेली ग. ती कोण ग? अगं ती मनीषा. काय म्हणत होती? मॅडम आल्या. कसं वाटतंय ग? आज आता आपण पट्टी काढूया हा तुझ्या डोळ्याची. पायवर घे. डोळे अगदी सावकाश उघडायचे आणि बघ बरं समोर तुला काय दिसतंय ते. अगदी हलके उघड हा. एवढा अंधार का आहे? लाईट गेलीये का डॉक्टर? पण दवाखान्यात लाईट कशी जाऊ शकते? माझं लेकरू ग, माझं लेकरू. आई तू का रडतेस ग? लाईट लाव ना पटकन. माझा मोबाईल द्या ना मला कुणीतरी. मी टॉर्च लावते. आई बाबा तुम्ही रडताय का? तुम्ही कोणीही रडायचं नाहीये. मी स्वीकारलंय माझं जीवन. आई अगं उठ 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 बाळा उठ. हळू 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 हं हळू. बस. अगं पाणी हवं होतं का तुला? बोलवायचं ना मला. बाबा मला स्काय ब्लू कलर द्या ना. थांब बेटा थांब. एक मिनिट थांब. हॅलो हॅलो. हॅलो. हा राकेश. हा नमस्कार. हा नमस्कार.
मला कळलंय की दृष्टी अंधे झाले म्हणून. हो, आम्हाला अजूनही पचनी पडत नाहीये ते. दैवयोग म्हणा लागेल, दुसरं काय. हो, समजू शकतो मी. बरं, एक सांगायचं होतं तुम्हाला म्हणून फोन केला. हा, बोला ना, बोला. डिरेक्टली सांगतो की आय एम सॉरी, आय एम सो सॉरी, बट मी आता हे लग्न करू शकत नाही. सॉरी. अहो, असं काय करताय तुम्ही? साखरपुडा झालाय तुमचा? हो, मान्य आहे मला, साखरपुडा झालाय आमचा. हो, पण मी संपूर्ण आयुष्य एका आंधळ्या मुलीसोबत कसं काढू? नाही, आय कांट इमॅजिन इवन. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी, प्लीज. पण जरा तुम्ही विचार करा, आम्ही सर्व आधीच कोलमडून गेलोय. आमचा नाही, पण तिचा तरी विचार करा. मी तिचाच विचार करतोय. हो, इवन मी सर्वांचाच विचार करतोय. बघा ना, मी ऑफिसला गेल्यावर तिला कोण सांभाळणार, कोण लक्ष देणार? प्लस स्वयंपाक, गॅस, सिलेंडर, बाथरूम, चिक्कार कामं असतात. आणि तुम्हाला माहितीच आहे की माझे आई बाबाही गावीच असतात. ती खूप हुशार आहे, फक्त 2-4 दिवस वेळ काढा तिच्यासाठी. हो नाही, असं तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा ना. हो, मार्केटची कामं कशी करेल ती? हो, सर्व करेल ती. हो, मार्केटची कामं कशी करेल? आम्ही आहोत ना, हवं तर आम्ही येत राहू. तुम्हाला कळत नाहीये हो, हा पूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे, काही 2-4 दिवसाचा प्रश्न नाहीये. प्रॅक्टिकली विचार करा ना. नाही, तुम्ही माझ्या बाजूने विचार करा ना. नाही, असं करू नका. हो, प्लीज लिसन. हॅलो, मी माझा निर्णय तुम्हाला सांगितलाय. या लग्नासाठी माझा स्पष्टपणे नकार आहे. असं करू नका प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. बाबा, हॅलो, माझ्यासाठी कोणासमोर हात जोडायची गरज नाही. हॅलो, काय समजतोस काय तू स्वतःला? कोण तू कोण मला नकार देणारा? मीच तुला नकार देते. मलाच हे लग्न करायचं नाहीये. ऐकून घे. बरं झालं मी आंधळी झाले आणि लग्नाआधीच मला तुझी लायकी कळली. व्हॉट नॉनसेन्स. स्वार्थी कुठला? मी स्वीकारलंय माझं जीवन